महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष निवडीसाठी उद्या निवडणूक होतीये। सत्ताधारी पक्ष रिंगणात आहेत, पण यात आता एक नवा ट्विस्ट आलाय। महायुती सत्तेत असल्याने नवा कोणताही वाद होऊ नये म्हणून एक सेटलमेंट झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। काय आहे हे सेटलमेंट, पाहूया एक रिपोर्ट। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा अध्यक्ष कोण? अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात सेटलमेंट। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावरून अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात रस्सीखेच सुरू झाली होती। अजित पवार बाजी मारणार की मुरलीधर मोहोळ याकडे क्रीडा क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं, पण आता याचा सस्पेन्स संपलाय असं म्हणावं लागेल। शुक्रवारी रात्री या संदर्भात मोठी घडामोड घडली आणि मुरलीधर मोहोळ निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ अशी मित्र पक्षामध्ये लढत होणार होती। 2 नोव्हेंबरला ही निवडणूक होणार होती, मात्र मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेतली असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अजित पवार हे अध्यक्ष होऊ शकतात। दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक होऊन यात मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेण्याचे ठरवण्यात आलं। भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोघंही सत्तेमध्ये असल्यामुळे एकमेकांविरोधामध्ये न लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात निवडणुकीपूर्वी समझोता झाल्याचं समजतंय। यामध्ये प्रफुल्ल पटेलांची दिल्लीतील शिष्टाई फळाला आल्याची माहिती मिळतेय। आतापर्यंत अजित पवार 3 वेळा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष राहिलेत। अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेकडून ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता। 2006 ते 18 दरम्यान महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। 7 वर्षांचा कूलिंग ऑफ पिरियड झाल्यानंतर 2025 मध्ये ते पुन्हा राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले। महायुतीतले 2 पक्ष समोर ठाकल्यानं दोन्ही बाजूनं समझोत्याचे प्रयत्न झाले, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर आता या निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून समझोत्याचा प्रस्ताव भाजपला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अध्यक्षपदाच्या एकूण कार्यकाळात अर्धा कार्यकाळ दोघांना मिळणार आहे, म्हणजेच अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांना प्रत्येकी 2 वर्ष अध्यक्षपद मिळणार आहे। जवळजवळ 15 वर्ष म्हणजे 3 टर्म अजितदादा महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष होते, परंतु या 3 टर्मच्या कार्यकालात त्यांचे जे जनरल सेक्रेटरी आहे नामदेव शिरोडकर यांनी कधी पैशाचा हिशोब दाखवला नाही आणि खेळाडूसाठी जो निधी मिळते दर नॅशनलला 4-4 करोड रुपये निधी मिळते त्याचा सुद्धा हिशोब दाखवला नाही। खेळाडूला पैसा सुद्धा दिला नाही। जे ट्रॅकसूट द्यायला लागते ते सुद्धा कमी दर्जाचे विकत आणले, जास्त डबल टिबल पैशाची त्यांनी दाखवल्याचा मोठा भ्रष्टाचार होता। निवडणुकीपूर्वी मित्रपक्षाशी समझोता झाल्यामुळे अजित पवारांच्या अध्यक्षपदाचा मार्गही मोकळा झालाय। मुरलीधर मोहोळ यांनी या निवडणुकीमध्ये उडी घेत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सचिवांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। सचिवांकडून करण्यात येणाऱ्या गैरप्रकारावर अजित पवारांनी जरा लक्ष घातलं तर आम्हाला ही निवडणूक लढायची नाही, असं देखील मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं। दरम्यान भाजपचे नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांवरती आरोप करत त्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि क्रीडा संघटनांवर केवळ माजी खेळाडू म्हणून राहावं असं म्हटलं होतं। अधिकृतरित्या मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेतली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही। रविवारीच मुरलीधर मोहोळ यांच्यात सेटलमेंट होऊन ते माघार घेतील का हे स्पष्ट होईल। जर यांनी माघार घेतली नाही तर 60 मतदारांच्या वरती या तगड्या नेत्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांची शिष्टाई कामी आलेल का हे उद्याच स्पष्ट होणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।